महिलांच्या मध्ये भक्ती आहे, श्रद्धा आहे. बाई म्हणजे हा लिंग पूजा करून दे, तू कर की लिंग पूजा, मला वाहन दे. ही अवस्था त्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. लिंग काय आहे? डोळे आहेत का? नाक आहे का? कान आहे का? हात पाय आहेत का? नाही. नरूपमस्य होतो तो गणपती मानतो नटा दे त्याची समृद्धीचा. मूर्ती जन्माला येते, लिंग जन्माला येत नाही. मूर्तीला गर्भामध्ये राहावं लागतं, लिंगाला गर्भात राहावं लागत नाही. ज्याला गर्भात राहावं लागतं त्याला मातीत जावं लागतं. ठरलेलंच आहे. आईच्या पोटातून भूमीच्या पोटात जागाच नाही. विश्वाचा हा व्यवहार आहे. तो विश्वंभर विश्वंभर जना बोध करी शिवयोगी झाली. एवढं संतांची वाणी एवढी विशिष्ट आहे. त्या संतांच्या वाणीमधून त्या माणसामध्ये असलेले 6 विकार काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार हे 6 विकार दूर आणि ते दूर करण्याकरता या भूमंडळावर रेणुकाची पंचाचार्य आले, बसवाचे शिवचरण आले, मन्मथाचे संत आले आणि शिवाचार्याची परंपरा निर्माण झाली. काळ मोठा विचित्र आहे. काळ बदलत गेला, माणसं बदलत गेले, गुरु बदलत गेले, शिवाचार्य बदलत गेले. तुम्ही बदलला, आम्ही बदललो. काय होईल? विधी काय, निषेध काय त्याची जाण आता आम्ही बघितलो. महादेवाला पटका बांधलेला बघितला मी म्हणलं आता बायका पटका बांधलेत, महादेवाला पटका बांधलेलं का म्हणजे गोष्ट आहे. आता फक्त पुरुषाला लुगडे नेसायचं राहिलं, बाकी सगळं ठीक झालं व्यवस्थित. कधी नेसणार लुगडे? काय कुणीकडे झालं? हा भारत आहे, देवभक्तांचा देश आहे. हजारो वर्षापूर्वी इथं फक्त महादेव. या देशात अजूनही माहिती, त्या देशाचं नाव आम्हाला माहीतच होऊ देणे आलेले त्याला भारत केलं. मुसलमान आले तरी हिंदुस्तान केलं, इंग्रज आले तरी इंडिया केली. तुमच्या देशाचं नाव काय?
इथं मंदिरापाशी हे अवस्था बनलेली आहे. या लिंगवंत धर्मासारखा आगळा वेगळा धर्म त्या जगामध्ये नाही. कोणाचा देव पंढरपूरमध्ये आहे, कोणाचा तुळजापूरमध्ये आहे, कोणाचा कुठं आहे. तुमचा देव कुठं आहे? कुठे आहे तुमचा देव? आमच्याकडे. कुठे बाहेर जायची गरजच नाही. चालू आहे प्रवचन. आमचा देव आमच्याजवळ आहे. त्या देवाची 3 लोक आहेत. शरीराला स्थूललिंग, प्राणाला प्राणलिंग, भावाला भावलिंग. हळूहळू हळूहळू स्थूलातून सूक्ष्माकडं, सूक्ष्माकडून परिवर्तनाकडे. एवढं कोणा करताय? तुमच्या करता नाही. ज्यांच्या घरात देव नाही त्याची पूजा कुठे करावं? घरात तर नाही. देवळात गेल्याशिवाय घेते नाही. हे मंदिर भगवंताचं मंदिर. हे विश्व आहे. हे जग सारं भगवंताचं महामंदिर आहे. त्यात परब्रह्मरूप परमात्मा देव आहे आणि देहधारी जीव भक्त आहे. त्या भक्तीच्या माध्यमातून त्या माणसाने एक विशाल संस्कृती निर्माण केली. परंपरा निर्माण झाली. आज आम्ही तुमच्या देवाचं नाव काय ठेवलं? गेलो विचार. अजून मंदिरातून गेलो नाही तरी देवाचं नाव गेलं विचार. काय नाव देवाचं? सोमेश्वर. कोण सोमेश्वर? सोमेश्वर कोण? ज्या सोमेश्वरानं भारतामध्ये शिवभक्तीचा दांगोळा पिटवण्याकरता रेणुकाचार्याला जन्म दिला. फाल्गुन आचार्य महाराज चक्रो शिवलिंग शिवाचार्य महाराज की, शिवाचार्य महाराज. त्याचं पूर्ण करा. फाल्गुन शुद्ध, फाल्गुन शुद्ध पूर्ण करा. पूर्ण एवढं भाग्य आहे बघा. गेलो पडून. जय मंगलम जय नम पार्वदेव शिव हर हर महादेव. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, श्रीमद जगद्गुरु रेणुक शिवाचार्य महाराज की, सोमेश्वर भगवान की, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की, सांबदे नमः पार्वते शिवाचार्य महाराज की. त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय
शिवाय परब्रह्मणे नमः। ब्रह्मेति व्यपदेशस्याम् विषयं यं प्रचक्षते वेदान्तेन जगन्मूलं तं नमामि परं शिवम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णशः पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्री गुरुभ्यो नमः। आमच्यावर सुरू जगदादि जगद्गुरु आदि रेणुकादि पंचाचार्य संत शिरोमणी मन्मथ स्वामी पवित्र संदर्भामध्ये भक्तिपूर्वक स्मरण करून अलीकडून समोरून आहे ना ते. सुकणी या ग्रामामध्ये मंदिराचा बांधकाम पूर्ण झालेला आहे। मंदिरावर कलशारोहण आणि महादेवाचा प्राण प्रतिष्ठापना आताच त्या महादेवाचा नामकरण हे झालेला आहे। सोमेश्वर म्हणून नाव झाले ना। आताच तुम्हा सर्वांना महादेवाचा प्राण प्रतिष्ठापना पवित्र हस्ताने स्थापित झालेला आहे। शतायुषी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजीच्या चरणी अनंत दीर्घदंड नमस्कार करून उपस्थित या पंचकृषीतले सर्व सद्भक्त मंडळी, उपस्थित सर्व मातृवृंद सद्भक्त वृंद, तुमच्या अंतःकरणामध्ये विराजमान त्या परमात्म्यात शरणू शरणार्थी। आज या महादेवाचा मंदिरावर कलशारोहण झालेला आहे। प्राण प्रतिष्ठापने केले। ज्या वेळेला हे उद्घाटन करत असताना भूमिपूजन हे सुद्धा आपणच्या हाताने झालेलं आहे आणि हे करत असताना किती अडचण येत असतात, कोणतेही कार्य करत असताना विघ्न सहजपणे येत असतात। थांबा आता माझ्याला फोन करून सांग. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कार्यक्रम चालू आहे आता येऊ शकत नाही. देणारे भरपूर आहे। थांबा माझ्याला सांग. कारण काही अत्यंत या धार्मिक कार्य करत असताना कोणीही द्यायला पुढे येत असतात, परंतु त्यावेळेला लक्षात येत नाही कोणाचं घ्यावं आणि कोणाचं नाही घ्यायचं हे सुद्धा आपल्याला कळत नाही। तो मंदिराचा दातृत्वाने आणि सर्वांनी मिळून महिन्यात घेऊन या सुंदर रीतीनं या मंदिर घडविलं आणि चांगलं केलं। महिन्यात घेऊन जाऊ. आणि याला काय आहे परिश्रम आणि त्याचाच काय पाहिजे कांचनम कार्यसिद्धी, त्यांना पैसा भरपूर लागलेला आहे। परंतु एवढी चांगल्या रीतीनं मंदिर बांधलं, मंदिर बांधल्यानंतर तरी सुंदर कलर लावलं, सगळं झालं आणि त्या मंदिराला कोणीही यायला तयार होत नव्हतं।
म्हणून तुम्ही सगळ्यांनी असा विचार केलं, जोपर्यंत महादेव तिथं स्थापित होत नाही तोपर्यंत त्या मंदिराला काही एक कळा, एक स्वरूप येत नाही. म्हणून चांगल्या रीतीनं घडवलेला सुंदर रीतीनं एक महादेवचा पिंड तुम्ही आणलं, त्याला संस्कार दिलं. किती दिवस? एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवसापर्यंत त्याला संस्कार सुरुवात झाली. त्याला संस्कार दिलं आणि त्याच्यानंतर पुन्हा प्राणप्रतिष्ठापना त्यांना भरविला, नेत्रोन्मिलन केलं, सगळे केल्यानंतर त्या वेळेला आता उद्यापासून नाही, आजच आपल्याला काही दर्शन द्यायला तू तयार झाला महादेवा तुमच्यासाठी. कारण एवढंच आहे, त्याला भरपूर संस्कार मिळाला. परंतु आज या गावामध्ये आज नाही, किती दिवसापासून आम्ही सप्ताह करतो, प्रवचन कीर्तना माध्यमातून आम्ही संस्कार शिकलेला जात असतात. परंतु महादेव अजून काही झालेलंच नाही. महादेव नाही झालं म्हणजे काही माणूस व्हायला तयार नाही. म्हणूनच सांगितलं की मनुष्यत्व मोक्षत्वाकडे जाण्यासाठी अगोदर काही मनुष्यत्व पाहिजे. म्हणूनच सांगितलं की काही व्हावं. म्हणूनच सिद्धय्य पुराणिक एक वचनामध्ये सांगितलं नाही, काही व्हावा अगोदर मानव व्हावा. शूद्र वैश्यने असो, ब्राह्मणने असो, क्षत्रिय असो, राष्ट्रभक्त असो, राजकारणी असो, ब्रह्मचारी असो, संन्यासी असो, कोणीही असो, अगोदर तू मानव व्हाव. म्हणूनच सांगितलं आहे, त्याने काही जर असले तर हे सुद्धा अगोदर मानवी ते गुण ज्याच्याकडे आहे तो मानव आहे, तो गुणच नाही. म्हणूनच सांगितलं हे सर्व गुण येण्यासाठी काय करावं लागतं म्हणजे हे सर्व धार्मिक पारमार्थिक चिंतन आम्ही करावं लागत असतात. म्हणून एवढे आपण ज्या वेळेला तारीख घेत असताना कितीतरी त्रास झालं. कारण हे काही आपल्याला उत्तम रीतीनं कार्य करायचं असले तर काहीतरी तुला अगोदर सांगितलं तुम्हाला. म्हणूनच सांगितलं आहे ज्या वेळेला सर्वांनीही काय आहे या गावामध्ये प्रत्येक काही शहरामध्ये असो घरामध्ये असो ते प्रत्येकाचं मन एक पाहिजे. जोपर्यंत घरातले काही बाहेरचा आणि समाजाचा गावातील कोणाही असू द्या, परंतु सगळ्यांचं मन जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत कोणतेही चांगलं कार्य होत नाही. म्हणूनच आपल्याला काय आहे घरातले घरात भांडणं. आजकाल घरामध्ये काही सासू सुनाचा सासरेचा काही भांडणं आम्ही उत्पन्न झालेलं आम्ही बघत असतो. कारण आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला वेगळ्या रीतीने आहे. सर्व समान दृष्टीने जर पाहिला, सुनाला तसंच बघितला, मुलांनाही जर तसंच बघितलं, परंतु तिथं काही भेदभाव वाटतच नाही. परंतु सुनानी ज्या वेळेला आईला जसं बघत होते, वडिलांना जसं बघत होता, आणि इथं आल्यानंतर ज्या वेळेला सासरवाशी आल्यानंतर त्या सासू सासऱ्याला सुद्धा तसं जर बघितलं, भावना जर तो ठेवला असता आणि तिथं सुद्धा काही भेदभाव उत्पन्न होत नाही. म्हणूनच ज्या वेळेला एक उदाहरण सांगतो. घरामध्ये पाहुणे आल्यानंतर त्या वेळेला जेवायला वाढत होते सुनाने ज्या वेळेला जेवायला वाढता काय आहे फक्त पाण्याचा तांब्याला पाय लागलं, पाणी सांडलं, त्यावेळेला सासूबाईने तुझा डोक्यावर गेलं, तुला काही अक्कल नाही, कसं तरी काही कसं वागायली, तुला काही कळतच नाही म्हणून शिवाय द्यायला सुरुवात केली सासूबाई. मग त्यावेळेला काय आहे आणखीन काही एक अर्धा तास बी लागला नाही, 5-10 मिनिटांमध्ये, आणि तिथं मुली आतमध्ये होते. त्यांनी ज्या वेळेला वाढायला बाहेर आलंय आणि बाहेर आल्यानंतर तो पाहुण्याला वाढू लागला. मुलीने वाढत असताना त्यांच्या पायाखाली तुपाची मोठी तांबे ठेवली होती आणि ते पायाला लागले आणि तूप सांडलं. मग त्यावेळेला सासूबाईने म्हणाले, आमच्या घरातला माणसाला काही बुद्धीच नाही, पायात कुठे बी ठेवतात म्हणून शिवाय द्यायला सुरुवात केली. त्याचा अर्थ असा आहे
म्हणून मुलीला अशी रीतीने काही वागायचं आणि सुनाला अशी रीतीने वागत असतात. परंतु हे भेदभाव आपल्याला काय आहे म्हणजे घरामध्ये मनाचा विचार वेगळ्या रीतीने उत्पन्न होत असतात. म्हणूनच आपण काय व्हायला पाहिजे, जोपर्यंत आपल्या गावातील सर्वांचे विचार एक असलं पाहिजे, मग एक असल्यानंतर सर्वही सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने काम आणि कार्य होऊ शकतात. म्हणूनच आपल्याला काय आहे, म्हणून तुम्ही सगळ्यांनी एवढे चांगल्या रीतीनं मंदिर होण्याचं कारण, एवढे चांगल्या रीतीनं मंडप घालून आणि एवढे चांगल्या रीतीनं अन्नदान करून आणि करायचं कारण कसं आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी त्याला दान केलेलं आहे. म्हणूनच काय आहे, दान ज्या वेळेला करत असतात तो व्यक्ती त्यांचा हात पवित्र होत असतात, त्या हाताला पुण्य प्राप्ती होत असतात. म्हणूनच सांगितलेलं आहे हस्तस्या भूषणम दान. म्हणूनच सांगितलेलं आहे त्या हाताला पुण्य प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं म्हणजे दान करावं लागतात. म्हणून काही या कंठाला भूषण जर यायला पाहिजे असेल, कंठाला भूषण यायला पाहिजे असेल काय करावं लागतं म्हणजे मंत्र पठण करावं लागतात. श्रोत्रस्य भूषणम कंठाने, या मंत्रानं चांगल्या रीतीनं बोललं आणि त्या कंठाला भूषण येत असतात. म्हणूनच सांगितलेलं आहे हाताला, कंठाला आणि हे काही कोणी कोणी असे काय करत असतात, वस्त्र आणि काही चांगल्या रीतीनं वज्रा वैडूरा आणि सर्व दागिने घातल्यानंतर याला किंमत येतात असं नाही. म्हणूनच सांगितलेलं आहे या सर्वाला विचार जर बघितला, तुम्ही एवढं रीतीनं चांगल्या रीतीनं दान केलं आणि म्हणूनच काय आहे एवढं चांगल्या रीतीनं एवढं मंदिर उभा राहिलं. या मंदिर उभा राहिलं, सगळ्याचा परिसर याच्या पुढून तुम्ही काय करायला पाहिजे, मंदिर बांधला आणि दररोज तुम्ही काय करायला पाहिजे, त्या मंदिरात न जायला पाहिजे, त्या मंदिरात पत्ता खेळत बसला पाहिजे, पुड्या खाऊन तिथं कोपऱ्यात थुकायला पाहिजे असं सांगितलं. हो म्हणाले का काय? विचार करा, एवढं सुंदर मंदिर आहे, त्याच्या जाताना सुद्धा कशी पवित्र होऊन जावं लागतं. असे मनशुद्ध, अंतःकरण शुद्ध त्याच्यात तुम्ही स्थापित केलं. नंदीनं स्थापित केलं, कासव स्थापित केलं आणि पुन्हा पार्वती आहे का, महादेवाचं पिंड, हे सगळं स्थापित झालं तिथं. या सर्वांचे जवळ जायचं जर असेल तो आम्ही कसं असायला पाहिजे, पवित्र म्हणाना. आणि त्या इथं गेल्यानंतर काही असे अघटित घटना तिथं कधीही असे खेळत बसलं नाही पाहिजे. जर कोणी जर काही लेकरा काही जर घाण केला, काही करत असेल तो आपण मोठ्या लोकांनी त्यांना बुद्धिवाद सांगून आणि स्वच्छता ठेवण्यासाठी आपण राखायला पाहिजे. कारण एवढं चांगल्या रीतीनं मंदिर केलं आणि काही दिवसामध्ये तेल कुठं तरी टाकायचं आणि एवढे ओतायचं देवाचा याच्यावर आणि साखर ओतायचा, कसंही बेल फुल व्हायचा आणि कुंकू लावायचं आणि पुन्हा तेल ते तेलाचा हात येऊन बाहेर लावायचं. ही अशी ही अवस्था झालेली आहे मंदिरात. आणि स्वच्छ जे मंदिरात परिसरामध्ये जाऊन बसल्यानंतर कमीत कमी 1-10 मिनिट बसल्यानंतर आणि प्रसन्न व्हायला पाहिजे आणि ध्यानस्थ व्हायला पाहिजे. आणि अशी रीतीने काय आहे मंदिराचा व्यवस्था, तो परिसर त्याच्यासाठी असतात. कारण एवढं मंदिर बांधायचं कारण काय, एवढे कलश करायचं काय कारण आहे, एवढे कलशारोहण तुम्ही केलं. जसं कलश आहे तुमच्या आतापर्यंत मोबाईलला तुमचा काही रेंज येत नव्हता, जोपर्यंत इथं तुमच्या गावात टावर झाला नाही तोपर्यंत तुम्हाला मोबाईल असून काय उपयोग होतो. कारण आतापर्यंत तुमच्या गावामध्ये भरपूर मोबाईल होता परंतु लागतच नव्हता एकमेकाला. आता काही महादेवाचा डोक्यावर एवढी चांगल्या रीतीने कळस झाला, त्या कळसाच्या माध्यमातून त्यांच्या शक्ती, त्यांचा प्रहार झालेला पूर्णपणे तुमच्यापर्यंत ते येणार आहे. तोच टावरचा प्रतिजा तुमच्यापर्यंत येत असतात, तो तुमच्या जवळ अंतःकरणामध्ये स्थापित करून आणि त्या महादेवाचा, त्या सोमेश्वर भगवानाचा जवळ जाऊन आणि काही ना काही आपल्याला दररोज सेवा करायचा भाव तुम्ही जर ठेवला आणि तुमचा सर्वांनाही सुद्धा कल्याण होत असतात, पवित्र होत असतात. त्याच्यासाठी सगळे सुखणीच्या सुरभ परिसरातला सगळं गाव सोडून गेलेलं आहे. अनेक लोकांनी, अनेक नोकरदार आणि सगळीकडे जाऊन तुम्ही एवढे चांगल्या रीतीने त्यांच्याकडे जाऊन एवढा पैसा आणला आणि ते पैसा राबविला आणि जे काही
केलं तरीही सुद्धा मंदिरासाठी केलं, गावासाठी केलेलं आहे. म्हणूनच तुम्हाला सर्वांनी तुम्हाला दान देणगी दिलेलं आहे. त्या देणगीतलं सर्व कार्य करून तुम्ही दाखविलं आणि तुम्ही जे केलेलं आहे सर्व कमिटीतल्या सर्व सद्भक्तांना तुम्हाला सुद्धा जगदादि जगद्गुरु पंचाचार्य संत जोडी मन्मथ मौली सोमेश्वर भगवान आणि सर्वांनी तुम्हाला आयुर आरोग्य भाग्य सकल संपदेन कृपा करून मी कामना करतो. माझ्या या दोन शब्दाला विराम देतो. शिवम भूयात. ओम शांती शांती.